नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण श्री छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वर अण्णा पवार तसेच त्यांचे बंधू आबा अण्णा पवार यांच्या शेतामध्ये आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ याच्यासाठी बनवायचा आहे की नेमकं आजची नोव्हेंबर मधली 22 तारीख आहे। तर 22 तारखेमध्ये आपण शेतकरी मित्रांना सांगणार आहे की इथून पुढे फुगवणीसाठी काय घेतलं पाहिजे। तर शेतकरी मित्रांनो, फुगवणीसाठी आपण चांगल्या कंपनीचं पोटॅश जे 97% मध्ये लिक्विड फॉर्म मध्ये मिळतं ते घेऊ शकतो, किंवा कुठल्याही कंपनीचा उल्लेख न करताना मी सांगू शकतो की 05234 हे आपण फुगवणीसाठी घेऊ शकतो। त्यानंतर हे सगळं अपटेक करण्यासाठी NPKच्या बॅक्टेरिया खूप आवश्यक आहे मित्रांनो। आता के बॅक्टेरिया का महत्त्वाचे आहे, कारण की के बॅक्टेरियाच्या माध्यमातून जो पोटॅश जमिनीत पडलेला असतो, म्हणजे आपण बऱ्याच वेळेस जे वॉटर सोल्युबल खतं दिलेले असतात किंवा विविध प्रकारचे बॅक्टेरिया देऊन किंवा आपले रेग्युलर खतं दिलेले असतात, तर त्यामध्ये के हा बॅक्टेरिया महत्त्वाचा आहे। के म्हणजे पोटॅश, आणि जो पोटॅश ज्यावेळेस उचलला जाईल ते उचलल्या गेल्यानंतर त्या पोटॅशमुळे फुगवण एकदम जबरदस्त होते मित्रांनो। तर ह्या प्लॉटमध्ये फुगवण खूप चांगली झालेली आहे। आम्ही त्याचा एक बेटही ढिल्ला करून ठेवलेला आहे। आपण तो बेट काढल्यानंतर त्याची सविस्तर माहिती थोडीशी जाणून घेऊ आपण। तर ज्ञानेश्वर भाऊ या इकडं, आपण हा ढिल्ला केलेला बेट उपटून घेऊ। तुम्ही या आबा। तर मित्रांनो, हा ढिल्ला केलेला बेट आम्ही काढत आहे। हर हर महादेव। तर मित्रांनो, आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ। तर शेतकरी मित्रांनो, आपण जो बेट काढला होता तो हा बेट आहे। आपण बघू शकता की याची क्वालिटी किती जबरदस्त आहे। थोडंसं ज्यावेळेस जवळ आल्यानंतर कळतं की क्वालिटी काय जबरदस्त आहे, याची फुगवण पहा काय जबरदस्त झालेली आहे। तर ही जी फुगवण आहे ही एकच नंबर झालेली आहे। पहा खांड आजच किती जबरदस्त आहे, अजून फुगवण होणं तर भरपूर बाकी आहे। तर त्यामध्ये काय झालं होतं की ज्यावेळेस आपण बेट काढला त्यावेळेस तुटला होता, इथून तुटला होता आणि इथून तुटला होता। आता हा एकच खांडाचा बेट आहे, कारण माझ्याकडे हे पण आहे। कारण इथून तुटलेले दोन भाग आपल्याला दिसत आहे मित्रांनो, हा एक आणि हा एक इथून तुटलेला भाग आहे। तर याची जाडी पहा काय जबरदस्त झाली। तर या जाडी मागं काय कारण आहे की आपण ज्या NPKच्या बॅक्टेरिया असतात मित्रांनो, त्या लिक्विड फॉर्ममध्ये मिळतात। तर त्या NPKच्या बॅक्टेरिया देणं खूप गरजेचं आहे। आता त्यामध्ये प्रामुख्यानं P आणि K वर जोर देणं गरजेचं आहे। आता ज्यावेळेस आपण बॅक्टेरिया देतो मित्रांनो, बॅक्टेरियाचं काम काय असतं की जमिनीमध्ये जे अन्नद्रव्य पडलेलं आहे ते उचलून उपलब्ध करून त्या पिकाला देणं, म्हणजे पिकाला सहजपणे ते अन्नद्रव्य घेता येतं। अशा पद्धतीने मित्रांनो आपण NPKवर जबरदस्त जोर द्या, आणि कुठल्याही प्रकारची काही अडचण असेल तर आमच्याशी संपर्क नक्की साधा। आणि आपण आता व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून शेतकऱ्यांची प्रतिक्रिया थोडक्यात जाणून घेऊ। तर जे माऊली म्हणून प्रसिद्ध आहे, तर ज्ञानेश्वर भाऊ योग शक्ती कृषी सेवा केंद्र यांनी दिलेलं ट्रीटमेंट आहे, त्या ट्रीटमेंटबद्दल तुम्ही समाधानकारक आहात का, किंवा तुम्हाला दिलेलं जे ट्रीटमेंट आहे ते तुम्हाला रिझल्ट चांगले आले का? योग शक्ती जे कृषी सेवा केंद्र आहे निमगोंदगावमध्ये, त्यांनी दिलेली ट्रीटमेंट एकदम योग्य आहे। आणि इतर शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांच्याशी संपर्क साधावा आणि त्यांच्याकडून ट्रीटमेंट घ्यावी। धन्यवाद माऊली। माऊली म्हणतात की त्यांनी दिलेली ट्रीटमेंट योग्य आहे आणि इतर शेतकऱ्यांनी त्या ट्रीटमेंटचा लाभ घ्यावा। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला कांदा पिकातील, टोमॅटो पिकातील किंवा अद्रक पिकातील कुठलीही समस्या असेल तर आमच्याशी नक्की संपर्क साधा, आणि आपण थोडासा एक प्लॉट पाहून घेऊ मित्रांनो, किती जबरदस्त हा प्लॉट आलेला आहे। याच्या मागे शेतकऱ्याची मेहनत खूप महत्त्वाची असते, आणि ती मेहनत आबा भाऊ आणि माऊली यांनी घेतलेली आहे। त्यामुळे त्यांचा हा प्लॉट आपल्याला एकदम जबरदस्त दिसत आहे। पुन्हा एकदा नमस्कार, धन्यवाद।